नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट बघणार आहोत. प्रेक्षकांनो, आता कमळी खूप जिद्दीने आणि चिकाटीने नेहमीच अभ्यास करते, पण त्या अभ्यासात मात्र नेहमी विघ्न घालत असते, ते म्हणजे अनिका. खरंच आता या सर्व विघ्नामधून कमळी टॉपर बनणार का, हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. तर आता कमळी खरंच टॉपर बनणार का कॉलेजची? आता तर इकडे अनिकाशी जे काही तिनं स्पर्धा लावलेली असती त्याची विनर ती बनणार का, हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा. इकडे मात्र आता अनिकाला जबरदस्त तोड देत इकडे कमळी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेली असते. उत्तीर्णच नाही तर कॉलेजमधून तिने टॉप केलेला असतो. तर इकडे मात्र आता रिझल्टचा दिवस आलेला असतो आणि सगळीकडे कमळीचं टॉपर झालेली आहे अशी न्यूज पसरलेली असते. तर हीच न्यूज आता गेलेली असते ती म्हणजे कमळीची आई गौरीकडे. तर आता सगळीकडे न्यूजपेपरमध्ये फक्त आणि फक्त कमळीची चर्चा झालेली आहे. कारण आता कमळीतून अख्ख्या मुंबईमधून ती टॉप आलेली असते, ती कॉलेजची टॉपर झालेली असते. सर्व मुंबईमध्ये तिला जास्त गुण पडल्यामुळे सगळीकडे तिची चर्चा असते. म्हणून आता गौरीच्या कानावरती ही चर्चा जाते आणि ज्या दिवशी कमळीला ट्रॉफी मिळणार असते, तिचा सन्मान केल्याचं कॉलेजने घोषित केलेलं असतं, त्या दिवशी आता गौरीला मोह आवरत नाही. म्हणून ती आता कमळीला दुरून बघण्यासाठी त्या दिवशी कॉलेजमध्ये जाते. तर इकडे मात्र आता खूप आनंद असतो. कमळीसुद्धा खूप खुश असते की ती कॉलेजची टॉपर झालेली असते. त्यावर ऋषी मात्र आता कॉलेजमध्ये येते आणि इकडे कमळीला भेटते. तेव्हा कमळी थोडीशी नाराज असते आणि त्यावर आता ऋषी बोलते, काय झालं कमळी, तू आज अपसेट का आहेस? अगं, तुझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस आहे. आज तू जे काही वर्षभर मेहनत केली ना, त्याचं फळ तुला मिळालेलं आहे आणि अनिकाने तुला हरवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तुझी जिद्द आणि चिकाटी तू एकत्रित करून आज तू टॉप केलेला आहे. त्यावर आता इकडे कमळी रडतच बोलते, ऋषी सर, आज मला आबांची आणि आईची खूप आठवण येत आहे. आज मला आबांना आणि आईला भेटावंसं वाटतं, कारण आज आजोबांचं पहिलं स्वप्न मी पूर्ण केलेलं आहे. मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेली आहे, त्यामुळे आज मला आईची खूप आठवण येते. तर इकडे मात्र आता अन्नपूर्णा नाईलाजाने कॉलेजमध्ये आलेली असते, पण आता इकडे नयनताराला सुद्धा कॉलेजमध्ये आमंत्रित केलेले असते. तर अशा प्रकारे आता इकडे कमळीला ट्रॉफी देण्याचा कार्यक्रम चालू असते. तर तोच कार्यक्रम बघण्यासाठी लपून छपून तिथं गौरी आलेली असते. तर तेवढ्यातच गौरीच्या मागून येतो अचानकपणे राजनची अचानक कमळीकडे लक्ष असतेच, तर दुसरीकडे तिला गौरी दिसते. म्हणून आता राजन कसलीही चिंता न करत गौरी असं गौरीच्या मागून लपून छपून बघत असलेला गौरीकडे जाते आणि गौरीचा हात घट्ट पकडते. तेव्हा आता गौरी मात्र चकित होऊन जाते, कारण आता गौरीला राजनसमोर कधीही यायचं नसतं. त्यावर आता राजन पुन्हा एकच प्रश्न करते की काय झालं, तू कोणाला बघण्यासाठी इथं आली आणि कॉलेजमध्ये कशाला आली? तेव्हा मात्र आता गौरीला काहीही कळत नाही, काय सांगावं काही कळत नाही. गौरीच्या हातात एक कमळीचा फोटो राजनला दिसते आणि राजन पुन्हा गौरीला विचारते की हा फोटो तुझ्याकडे कसा? तू कमळीला कशी ओळखते? सांग गौरी, खरंच सांग. मला आतापर्यंत प्रत्येक वेळा कमळीमध्ये तुझ्यासारखंच वाटत होती, कमळी तुझी परछाई मला नेहमीच वाटत होती. खरंच सांग गौरी, कमळी आपली मुलगी आहे का? असा तो पुन्हा पुन्हा गौरीला विचारते. तर गौरीला नाईलाजानं आत्ता राजांसमोर होकार देते. तर आता राजांसमोर गौरीने स्वतः कबूल केलेलं असतं की कमळी त्याचीच मुलगी आहे. तर राजाने आता कसलाही विचार करत नाही आणि घट्ट हातात पकडलेला गौरीचा हात घेऊन चक्क आता कमळीसमोर जाते. तेव्हा आता कमळी लगेच आईला बघता क्षणी खूप आनंदित झालेली असते. तर इकडे रागानं बघत असलेली अन्नपूर्णासुद्धा आता आनंदित होते की राजनसोबत आता तिने गौरीला बघितलं. तेव्हा मात्र आता लगेच राजन बोलते की गौरी, तू मला आता जे एकांतात सांगितलं ते आता तू या सर्व लोकांसमोर सांग. तेव्हा आता गौरी लगेच माईक हातात घेते आणि बोलते की सर्व प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की कमळी दुसरी तिसरी कोणी नसून
राजन आणि माझीच मुलगी आहे, तेव्हा मात्र आता कमळीला खूप आनंद होते. कमळीच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येतात की ज्या एवढ्या दिवसाची ज्या व्यक्तीची ती वाट बघत होती ते दुसरे तिसरे कोणी नसून राजनच तिचे वडील आहे. तेव्हा आता अन्नपूर्णा पुन्हा कमळीची माफी मागते आणि तिला आपल्या घरी चालण्याचा आग्रह पकडते. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता राजनच्या हुशारीने कमळीला तिची फॅमिली मिळालेली असते. तर खरंच आता कमळी आणि गौरी अन्नपूर्णा निवासमध्ये जातील का? खरंच आता जेव्हा हे रागिनी आणि कामिनीला माहिती होणार तेव्हा नेमका काय धमाका होणार हे पाहणं खूपच मजेदार आणि इंटरेस्टिंग असणार आहे. खरंच आता रागिनी आणि कामिनीची या घरातून हकलपट्टी गौरी करणार का? रणरागिनी बनलेली गौरी आता कमळीला तिचा हक्क मिळवून देणार का? हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे. त्यामुळे माझ्या या चॅनलवर असेच रंजक एपिसोड बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमळीची अशी फॅमिली एकत्रित बघून तुम्हाला खरंच किती आनंद झाला नक्की कॉमेंट्स करून सांगा. धन्यवाद. जय गजानन माऊली.